जय भीम, जय भारत, जय संविधान. मित्रांनो, अजितदादा पवार हे वारल्यानंतर महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्रीपद हे कोणाला करायचं होतं हे खूप चर्चा चालू होती सगळीकडं. कोणी पटेल यांच्या अशा बऱ्याच नेत्यांची नावं चालली होती उपमुख्यमंत्रीपद देण्यासाठी. आणि सगळं जो अजितदादा पवार यांनी जो पक्ष उभा केला होता म्हणजे वेगळं झाले होते, तर तो पक्ष सांभाळणार कोण, ही सगळी जबाबदारी कोणाला देणार, हे सगळं त्यांच्यामध्ये मीटिंग वगैरे चालू होते. अजितदादा पवार यांच्या निधनानंतरच्या दुसऱ्या दिवशी डाक दिल्यानंतरच्या. तर मग शेवटी त्यांचं फायनली ठरलं वाटतं आहे की अजितदादा पवार यांची पत्नी म्हणजेच सुनेत्रा अजित पवार म्हणजेच सुनेत्राताई पवार ह्या पहिल्या महिला मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याच्या होणार आहेत. आणि ते सगळ्यांनी ठाम केलेलं आहे. आणि पहिल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री, पहिल्या उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याच्या ह्या सुनेत्राताई पवार झालेल्या आहेत. तर त्यांचा आपण जीवन प्रवास पाहणार आहोत मित्रांनो आपल्या या व्हिडिओमध्ये. आणि त्यांनी उपमुख्यमंत्रीपद, पहिली महिला उपमुख्यमंत्रीपद घोषवल्याबद्दल खूप हार्दिक अभिनंदन. आणि त्यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. त्यांनी पुढे चांगलं काम करावं ह्या शुभेच्छा. जसं अजितदादा पवारांनी काम केलं, कोणताही जातीभेद न करता राजकारण केलं, सगळ्या जातींना समान घेऊन राजकारण केलं, तसंच या ताई देखील काम करतील या शुभेच्छा. आता त्यांचा आपण जीवन प्रवास पाहूयात चला. सुनेत्राताई पवार यांच्या रूपामध्ये महाराष्ट्रातील पहिली महिला उपमुख्यमंत्री पद घोषवणार आहे. लग्नानंतर सुनेत्रा पवार यांचा समाजकारणातला वावर असला, पण निवडणुकीच्या राजकारणापासून त्या खूप दूर होत्या. राष्ट्रवादी फुटीनंतर म्हणजे राष्ट्रवादीचे 2 पक्ष झाल्यानंतर सुनेत्राताई पवार यांनी राजकारणामध्ये प्रवेश केला. बारामती लोकसभेतून लढत सुप्रियाताई यांच्या विरोधातच लोकसभेमध्ये सुनेत्राताई यांना उमेदवारी मिळाली. लोकसभेत पराभव झाला असला तरी त्यांनी राज्यसभेत विजय मिळवला होता. माहेर आणि सासर सुनेत्राताई पवार यांना दोन्हीकडून राजकीय वारस लाभले आहेत. सुनेत्राताई पवार यांचं माहेर धाराशिव असून पद्मसिंह पाटलांच्या त्या बहीण आहेत. शरद पवार आणि पद्मसिंह पाटलांच्या राजकीय प्रवास आणि राजकीय मैत्रीतूनच अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांचं लग्न जुळलं. 1980मध्ये लग्न होईपर्यंत अजित पवारसुद्धा राजकारणामध्ये आले नव्हते. राजकारणाच्या आधी अजित पवार करत असलेल्या व्यवसायाला सुनेत्राताई पवार यांनी हातभार लावला. राजकारणामध्ये येण्याआधी 86 गावामध्ये निर्मल ग्राम मोहिमेचं नेतृत्व सुनेत्राताई पवार यांनी स्वीकारलं. बारामतीत टेक्स्टाईल पार्कच्या चेअरमन 15,000 महिलांना पार्कच्या माध्यमातून रोजगार दिला. बारामतीमध्ये पवार कुटुंबियांच्या सदस्य असून सुद्धा राजकारणापासून लांब राहिलेल्या सुनेत्राताई पवार आता थेट महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्रीपद या घोषवणार आहेत आणि त्याची शपथ देखील घेणार आहेत. खासदारकीची निवडणूक, मग नंतर उपमुख्यमंत्रीपद, हे दोन्ही राजकीय प्रदेश हे अचानक बदललेल्या त्यांच्या राजकीय परिस्थितीमुळे त्यांच्यावर आली. आता अजितदादा पवार यांची जागा घेताना सुनेत्राताई पवार यांची खूप जबाबदारी वाढणार आहे. कारण उपमुख्यमंत्रीपद घेणं ही साधीसुधी गोष्ट नाही. पूर्ण महाराष्ट्र सांभाळणं, मुख्यमंत्र्यानंतर त्यांनाच पूर्ण महाराष्ट्र सांभाळायचा असतो उपमुख्यमंत्रीला. तर आता बघू कशा महाराष्ट्र सांभाळतात सुनेत्राताई पवार. या तर पहिल्या महिला महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री होणार आहेत. त्यासाठी खूप शुभेच्छा आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप हार्दिक शुभेच्छा. आणि त्यांनीही अजितदादासारखंच बिना जाती विरोधात न जाता सगळ्या जातींना समान मानायचं आणि फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारावर चालून महाराष्ट्र राज्याची चांगली सेवा करावी, जनतेची सेवा करावी, सगळ्या जनतेचे प्रश्न ऐकून घ्यावे, त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करावात, हीच अपेक्षा आहे त्यांच्याकडून. तर चला, त्यांना आणि त्यांच्या परिवाराला उपमुख्यमंत्री
पहिली महिला उपमुख्यमंत्री मिळाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन. आणि महाराष्ट्राला देखील पहिली महिला उपमुख्यमंत्री मिळाली त्याबद्दल महाराष्ट्राचे देखील खूप खूप अभिनंदन. आणि ही सगळी महापुरुषांची पुण्य आहे जी महिला उपमुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाली. देशाला तर मिळालीच आहे, देशाला पंतप्रधान मिळाले, राष्ट्रपती मिळाले, आत्ता देखील राष्ट्रपती महिलाच आहे आणि पंतप्रधान होत्या इंदिरा गांधी या. तर खूप खूप अभिनंदन महापुरुषांचंही, त्यांच्याही संविधानाचं त्यांनी केलेल्या कष्टाचं यश येत आहे आणि ते यश येताना दिसत आहे. तर खूप खूप अभिनंदन या सुनेत्राताई पवार यांना. त्यांनी चांगलं काम करावं हीच त्यांच्या आहे. तर चला, व्हिडिओ कसा झाला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि हा जीवन प्रवास तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. तर चला भेटू पुढील व्हिडिओमध्ये. चला बाय. जय भीम, जय भारत, जय संविधान. चला बाय.